आपण या महिन्यामध्ये महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृती आणत नाहीये, महाराष्ट्राच्या बाहेरची खाद्यसंस्कृती तुमच्या समोर आणतोय. सुरुवात आपण केली होती छोले भटुरेंनी. त्याच्यानंतर आपण आणलं होतं मागच्या भागामध्ये इंदोरी हे पदार्थ, इंदोरी नाश्त्याचे पदार्थ, आणि आज तुमच्यासमोर मी घेऊन आलो मागील 1.5 ते 2 महिने ज्या फॅनला सुट्टी दिली होती थंडीमुळे, तो शेवटी काल रात्री चालू करायला लागला. त्याचं कारण असं की थंडी थोडी कमी व्हायला लागली आणि मला एक विशेष भाजी चाखून बघायची होती, टेस्ट करायची होती. ती फक्त थंडीत मिळते, ती फार ठिकाणी मिळत नाही, निवडक ठिकाणी मिळते. तर मला एक ठिकाण मिळालं आणि तो विशेष म्हणजे ढाबा आहे. तर हे ठिकाण कोणतं आणि तिथल्या पदार्थाची चव कशी हे आपण बघणार आहोत. वेळ न घालवता पटकन या भागाला सुरुवात करूया. पुण्यातील जुनी व नवीन खाद्य संस्कृती शोधण्यासाठी चला माझ्यासोबत. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. आज आपण आलेलो आहोत निगडीमध्ये बाबा रामदेव ढाबा या ढाब्या किंवा हॉटेलमध्ये. विशेषतः मी आलो आहे हळदीच्या भाजीसाठी. हळदीची भाजी फार कमी ठिकाणी आणि फक्त थंडीत मिळते. कौतुक मी भरपूर ऐकलंय, पण मी आत्तापर्यंत कधी खाल्लेली नाही. म्हणलं खाऊन बघूया, आणि अजून थोडीफार थंडी नावाला आहे म्हणा, म्हणून त्या हळदीची भाजी जी आहे त्याची चव आपण बघूया, त्याची मजा काय काय एवढा लोक त्या भाजीला डोक्यावर घेऊन फिरतात, चाकून बघूया तरी. तर म्हणून आज आलेलो आहे. आणि दुसरी गोष्ट किंवा दुसरा पदार्थ ज्यासाठी मी आलो आहे तो म्हणजे दालबाटी. इथे असं म्हणतात ऑथेंटिक राजस्थानी फूड मिळतं, तर त्याच्यात दालबाटी ही मला इथे बघायची. मी राजस्थानला जाऊन दालबाटी खाल्लेली आहे, पण मला दालबाटी कशी लागते हे मला माहिती आहे. तर इथे बघूया आपल्याला ऑथेंटिक दालबाटी मिळते हे नाही. ओके, तर सगळ्यात आधी मला जे आवडतं म्हणजे मी नॉर्मल दालबाटी आणि त्या तडकेवाली दाल म्हणजे फोडणीची दाल, तर तडका त्यांनी टाकलाय, आणि हे 4 बाटी पद्धत. तुम्ही जर कधी खाल्लं नसेल तर सांगतो, बऱ्याच जणांना माहिती असेल पण तरी ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो की ही बाटी आहे. हे मला वाटतं गव्हाचे का काहीतरी बनलेले असतात, आणि हे फोडून याचा चुरा करायचा असतो. हा चुरा करायचा आणि ही जी डाळ आहे ती त्यात मिक्स करायची, त्याचा लगदा करायचा, आणि मग त्याचे घास करून आपण खायचे. त्यात आपण लिंबू पिळायचं. कांदा त्यांनी दिलेला कांदा तुम्ही वापरू शकता, आवडत नसेल तर कांदा असू द्या, पण हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं. तर हे आपण करून पाहूया. जनरली हे जे बाटी आहेत ना, आता मी राजस्थानला गेलो होतो तर शेणाच्या ज्या आपल्या गौऱ्या असतात ना, त्या गौऱ्यांमध्ये या बाटी ज्या आहेत त्या शेकल्या जातात छान, आणि त्याच्यात या प्रॉपर बनवून मग दिल्या जातात, आणि त्याच्यावर तूप दिलं जातं. तर आपण तूपवाली जी ती दुसरी मागवली आहे, ती मी साधी मागवली. त्याचा चुरा करून बघू हवी. त्याचा चुरा करणं फार अवघड असतं कारण की हे कडक आहे, तरी आपण करूया. येस, जमतंय. हा असा चुरा करायचा असतो.
बाहेरनं कडक असतं छान आणि आतून जर तुम्ही पाहिलं तर आतून छान मऊ आहे. अशी ही बाटी आहे, प्रॉपर राजस्थानी पदार्थ. आणि मी राजस्थानमध्ये हे खाल्लेलं आहे म्हणून मला माहिती आहे. खूप सुंदर होती त्याची चव. असा जेवढा बारीक करता येईल ना तेवढा बारीक करूया, कारण का ती जी डाळ आहे ती छान अब्झॉर्ब झाली पाहिजे म्हणून आपण हे करतोय. तुम्हाला जर हा चुरा करायचा नसेल तर मला वाटतं त्या थाळीमध्ये किंवा त्या मेन्यूमध्ये यांच्या रेडीमेड चुरा पण आहे की तुम्हाला चुरा करायला लागू नये. पण आपण एवढे पण आळशी नाही आहोत, म्हणून आपण हे ऑलरेडी केलाय चुरा. आता याच्यात आपण डाळ मिक्स करून घेऊया. याच्यात साधी डाळ पण येते, मी तडकेवाली मागवली आहे. त्यांनी हा मस्त असा तडका दिलाय त्याच्यावर. तर हा तडका जो आहे तो आपण हे करू, तडका त्याच्यावर टाकून घेऊ. तडकेवाली डाळ. एवढं मला वाटतं भरपूर झालं. लिंबू दिले तर लिंबाचा प्रयोग करू. आणि हलकासा कांदा. अशा पद्धतीने ही आपण आपली जी तडकेवाली दाल बाटी आणि हे हातानेच खाण्यात मजा आहे बरं का. चमचे विमचे तुम्ही विसरून जा, ही गोष्ट हाताने खाण्यात मजा आहे. हे बघा, छान पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचं. आणि एक गोष्ट मी मिस करतोय, कच्ची मिरची. ती जर असते ना अजून मजा आली असती. असो, खास छान आहे. खूप युनिक असा एक्सपिरियन्स आहे, खूप वेगळा अनुभव. डाळ एक नंबर डाळ आहे, त्याच्यावर तडका सुद्धा मस्त. त्या डाळीची चव जी आहे, डाळीचा एक प्लेननेस जो आहे त्याला एक छान मसाल्याचा तडका दिलेला आहे आणि मस्त मजा येते त्यात. खूप मस्त. दाल बाटी खाण्यासाठी तरी तुम्ही इथे नक्की या. पुढची जी दाल बाटी जी मागवली आहे ती मी तुपातली मागवली आहे. हा एक कॉम्बो येतो, मी नाव विसरलो, तर मी सुरुवातीला मेन्शन केलं असेल. तर ह्याच्यात तुपातली आपल्याला दाल बाटी येते. या मटक्यामध्ये बाटी टाकून त्याला तुपात, खाली तूप आहे सगळं, त्याच्यात मला वाटतं वाफ दिलेली आहे. आणि हा गुलाबजाम किंवा काला जामुन म्हणा, कांदा, लिंबू आणि ही डाळ, आणि याला पण वरती त्यांनी तडका दिलेला आहे. ही गट्टे की सब्जी आहे. गट्टे की सब्जी मला आठवत नाही आणि काय प्रकारे तोही मला माहित नाही. खाऊन बघूया काय प्रकारे. आणि हा खिचा पापड आहे, हाही राजस्थानचा फेमस आहे. तर पटकन एक बाटी घेऊया, ती फोडून त्याची चव बघूया. पण त्याच्या आधी हा जो खिचा पापड आहे त्याची चव बघू. छान आहे. त्यात मला जिऱ्याची चव आली आणि कुठे कुठे त्यांनी मला वाटतं मिरची टाकलेली आहे, लाल मिरची. असो, तर आपण एक बाटी घेऊया, ती बाटी फोडून घेऊ आणि त्याच्यावर बऱ्यापैकी आपण तूप घेऊया. जरा तूप घेऊन द्या आपल्या या बाटीमध्ये. आता काय करू, आपण आधी फोडून घेऊ ही बाटी आणि मग आपण त्यात तूप घेऊया. बऱ्यापैकी मला वाटतं आजपर्यंत तूप हे गेलेलं आहे गेलेलं तूप. फक्त मधला भाग जो आहे तो थोडा कोरडा राहिला, पण बाकी बऱ्यापैकी ती बाटी जी आहे ना ती तुपात भिजलेली आहे. त्या बाटीने तूप शोषून घेतलेलं आहे पूर्ण. चला, ही तुपातली दाल बाटी. चव छान आहे. जी तुपाची चव आहे ना ती प्रामुख्याने तुम्हाला येते. एक तुपाचा फ्लेवर, तुपाची चव मला या दाल बाटीला मिळते आणि फरक तुम्हाला कळतोय ही तुपातली आहे.
पण ते जर तुम्ही बाजूला ठेवलं तर साधी दाल बाटी तीही छान आहे. तुम्हाला जर तुपाचं नको असेल तुम्ही साधी बाटी मागवू शकता. दोन्ही दालबाट्या चवीला खूप छान आहेत. फक्त एवढंच की याच्यात ना एक कॉम्बो येतो, त्यात बाकीच्या प्रकारे आता हा गुलाबजाम येतो आणि ही गट्टे की सब्जी येते, ती आपण बघूया. छान हळदीची भाजी आहे ती घेऊया. आपण हा एक फुलका घेऊया. भाजीवर छान लिंबू आणि खूप एक्सपेक्टेशन्स आहेत या भाजीकडनं. एक कशी चव लागेल. मला हळदीचं लोणचं माहिती आहे आणि खूप आवडतं मला हळदीचं लोणचं. रामदेव बाबा ढाबाची हळदीची भाजी एकदम वेगळी चव, पूर्ण वाव फॅक्टर आहे. मला सुरुवातीला असं वाटलं की मी गाजर असतो ना, गाजर त्याची भाजी खातोय, पण नंतर शेवटी कुठेतरी ना मला एक हळद आपली ओळख देते. एवढं पटवण्यासाठी अरे तुम्ही हळदीची भाजी खाताय, मस्त आहे, खूप वेगळं आहे काहीतरी आणि मसालेदार असा हा पदार्थ आहे. खूप छान आहे, सो एकदम वेगळी, खूप भारी आणि सगळं मऊ असं कुरकुरीत काही असं हे नाही आहे. आपण म्हणतो ना कांदा कच्चा राहिला किंवा काय, मस्त शिजली गेली आहे हळद. बऱ्याच तास मला वाटतं हे शिजवतात आणि त्याचं जो अर्क बनवून ही त्याची भाजी होते. चवीला खूप मस्त आहे. फक्त थंडीत तुम्हाला ही मिळते आणि फार ठिकाणी तुम्हाला ही मिळणार नाही. तर मला हे ठिकाण मिळालं आणि इथे दुसरी गोष्ट म्हणजे मला बाटी ही तुमच्यासमोर आणायची होती, तर म्हणून आपण इथे आलो. खूप सुंदर चव आहे या भाजीची, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि थंडीतच फक्त मिळते, थंडी संपली ही भाजी तुम्हाला मिळणार नाही. या सगळ्या गडबडीत मी एक गोष्ट विसरलो, ते म्हणजे त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की ही भाकरी जी आहे त्याला ते बाजरे का रोटला म्हणतात, त्याच्याबरोबर ही जास्त चांगली जाते. याच्याबरोबर पण आपण खाऊन बघू की याच्याबरोबर ही कशी लागेल भाजी. बाजरीची भाकरी आहे ही आणि ही ह्याच्या हळदीची भाजी. वाव. तुम्ही जर इथे आलात निगडी भागात हळदीच्या भाजीसाठी नक्की या. खूप छान ही भाजी. ही भाजी मला एवढी आवडली. तुम्हाला जर माहिती असेल की अजून कुठे मिळते आपल्या पुण्याच्या जवळ कुठे, तर ते मला सांगा, मी तिथेही जाईन या भाजीसाठी. पण इथे तुम्ही नक्की या. ढाबा स्टाईल असं जेवण आहे, बसण्याची खूप मोठी जागा आहे आणि चव छान आहे. दाल बाटी आणि हळदीची भाजी या सगळ्या गडबडीत गट्टे की सब्जी विसरून गेलो. ती खाऊन बघू. मस्त आहे, खूप छान. हा प्रकार अतिशय अप्रतिम आहे. तिखट आहे, लाल तिखट आहे, त्याला झटका आहे. त्यांनी आपल्याला ताक दिलेलं आहे. थंडगार जिरा ताक छान वाटतं. ताक छान आहे, ताक मागवीन मी अजून. पण ही मित्रांनो गट्टे की सब्जी ना मी आधी खाल्ली आहे मला माहित नाही, पण इथे जी ही भाजी आहे, वाव अशी भाजी आहे, खूप मस्त भाजी आहे, कमालीची भाजी आणि तिखट आहे, छान चांगली तिखट आहे. पहिला का असं मी घेतला हलकस काहीतरी आंबट वाटलं मला माहिती नाही दही टाकलंय त्याच्यामुळे आंबट आहे का काय. आपण विचारूया ही भाजी कशी बनते काय. पण चवीला खूप मस्त तिखट आहे, छान आणि त्याच्यामुळे छान मजा येते, कम्प्लिटली वेगळी. ह्या दोन्ही भाज्या ज्या आहेत
हळदीची आणि गट्टेकी सब्जी मी आतापर्यंत खाल्ली नव्हती आणि दोन्ही मला खूप आनंद दिला. खूप चविष्ट अशा या दोन्ही भाज्या आहेत. छान होतं सगळं. हळदीची भाजी खूप मस्त. गट्टेकी जी सब्जी आहे ती अफलातून होती, तिखट होती छान. मला कळालं नाही ती आपण विचारून घेऊ जमलं तर कशात म्हणले ती स्वातीचं म्हणणं आहे ती कढीमध्ये बनली किंवा माझं मत आहे दह्यामध्ये बनली असेल. तिखट होती छान. त्यात मला लाल तिखटाचा हे दिसला आणि मला माझ्या ताटामध्ये जे आलं होतं ते हिरव्या मिरचीच्या फोडी पण आल्या होत्या. छान तिखट अशी भाजी होती आणि थोडी आंबट पण होती. आंबट याच्यासाठी मला वाटतं की दही किंवा कढी दोन्हीपैकी एक काहीतरी होतं. सो जबरदस्त मला आवडली. आणि हळदीची भाजीची ही चव चांगली. दाल बाटी ही खूप छान होती. तो जो कॉम्बो आहे तुम्हाला जर गट्टेकी सब्जी हवी असेल तर तो घ्या. दाल बाटी खूप छान. आणि हळदीची भाजी मी पहिल्यांदा खाल्ली, खूप आवडली. पण हेवी आहेत या गोष्टी सगळ्या. जे फुलकासुरा म्हणालो आपण, पण सगळं जे एकदम कॉम्बिनेशन झालं ना बऱ्यापैकी हेवी झालं. चव छान होती, आवडली. जर तुम्ही इथे आला नसाल तर इथे नक्की येऊन जा. चव छान आहेत भाज्यांच्या. राजस्थानी असं हे अशी इथे खाद्य संस्कृती तुम्हाला या हॉटेलमध्ये किंवा या ढाब्यामध्ये तुम्हाला मिळेल. सिटिंग एरिया भरपूर आहे. हाच एरिया नाही, बाहेर ओपनमध्येही तुम्हाला बसायला आहे. आणि मला वाटतं ए सी सेक्शन पण कोणतरी मला म्हणत होतं ए सी सेक्शनमध्ये बसायचं का वगैरे, असं मी माझ्या कानावर शब्द पडले. तर माझ्या मते ए सी सेक्शन पण असेल. तर छान असं हे. मी आलो तेव्हा बऱ्यापैकी गर्दी होती. आता 3:45 वाजले. लोक बऱ्यापैकी आता घरी गेले, तरी अजूनही बरेच टेबल भरलेले आहेत. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आणि जर त्यांना आणायचं असेल तर त्यांच्यासोबत तुम्ही इथे येऊ शकता. मला वाटतं हे झोमॅटोवर पण आहेत. तुम्हाला झोमॅटोवरनंही इथले पदार्थ मिळू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारावर शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब न करता जाऊ नका, सबस्क्राईब करा. फुकट असतं ते. आणि नवनवीन ठिकाणं तुम्हाला मिळत राहतील. तर असंच नवनवीन ठिकाणाचे व्हिडिओ, नवीन खाद्यसंस्कृतीचे व्हिडिओज तुम्हाला पाहिजे असतील तर एकांत रायडर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या भागात. थंड गार असं हे ताक आहे. पोरं बसलेत माझ्यासमोर. आता मोठा प्रश्न आहे, हट्ट करतायत, पण आता थंडगार ताक द्यावं का नाही असं देऊया. या थोडं तू पी, दादाला थोडं दे. हा, आणि थोडंच प्यायचं, संपवायचं नाही. आपल्याला सगळ्यांना प्यायचंय ते. आणि सांग कसं आहे. हळू दाखवा आता आम्हाला. मला खात्री की तुम्ही जर निगडीतले असाल तर तुम्ही इथे नक्की आला असाल. पण त्याहून जरी नसाल आला. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.